नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, पावसाळा संपूनही अवकाळी पावसाचा जोर कायम राहिल्याने बाहेर पडताना रेनकोट ठेवण्यास बाध्य असलेल्या नागरिकांची आता त्यापासून सुटका होणार आहे. 2 दिवसात पारा घसरल्याने थंडी वाढायला लागली असून बॅग किंवा वाहनाच्या डिक्कीतून रेनकोट काढून त्या जागी स्वेटर किंवा उबदार जॅकेट ठेवण्याची वेळ आलेली आहे. हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार शुक्रवारपासून किमान तापमान घसरायला सुरुवात झाली आहे आणि 6 नोव्हेंबरला नागपूरच्या रात्रीचा पारा हा 19.4 अंशांवर होता, जो 7 नोव्हेंबरला ज्याच्यामध्ये 7 नोव्हेंबरला 4.2 अंशाची घट झाली आणि पहिल्यांदाच सरासरीच्या खाली येत 15.8 अंशावर गेला होता. तर मित्रांनो, रात्रीचे तापमान घसरल्याने सकाळचे ऊन आता हवेहवेसे वाटायला लागले आहे. दुपारी सूर्यकिरणांचा ताप वाढत असला तरी वातावरणातील गारव्यामुळे त्याची तीव्रता अधिक जाणवत नाही. हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या काही दिवसात कमाल आणि किमान तापमानात आणखी घसरण होण्याची शक्यता आहे. तर यासाठी नागपूरकर तुम्ही तयार आहात का?